माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 विशेषमध्ये आपण सहकार विषय आणि बँकिंग जागरूकता ह्या दोन विषयाची काय तर सिरीज सुरू केलेली आहेत. यामध्ये आज आपण सहकार या विषयावर पाचवा आपला हा व्हिडिओ असणार आहे. सहकार विषयाचा याच्या आधी 4 व्हिडिओ सहकार विषयाचे आपण घेतलेले आहेत. आजचा आपला हा पाचवा भाग असणार आहे. याच्या व्यतिरिक्त बँकिंग या विषयावरसुद्धा 3 भाग आपण अपलोड केलेले आहेत. तर ते सर्व याची जी लिंक आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल, ते जाऊन तुम्ही बघू शकता. आज आपण सहकार या विषयामध्ये सहकार आयुक्त व निबंधक जे असतात त्याची नियुक्ती कशी होते याची सर्व माहिती आपण आज घेणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम सहकार कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? बघा, प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की भारतात सर्वप्रथम सहकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर बघा, यामध्ये आपल्याला पाच ऑप्शन दिलेले आहेत. अशाच प्रकारचे 5 ऑप्शन तिथे आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर बघा, येथे आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर मग याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 1904. तर बघा, 1904 या वर्षी भारतातनी सर्वप्रथम सहकार कायदा जे आहे तो पारित करण्यात आलेला होता. 1904 साली जेव्हा सहकार कायदा पारित करण्यात आला तेव्हा तो सहकार कायदा कृषी म्हणजे शेती संबंधित जेवढ्या काही पतसंस्था आहेत त्या पतसंस्थेच्या स्थापनेसाठी मर्यादित होता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र सहकार संस्था कायदा कोणत्या वर्षापासून अस्तित्वात आला? तर बघा, महाराष्ट्र सहकार संस्था कायदा 1960 या कायद्याचं नाव आहे. महाराष्ट्र सहकार संस्था कायदा 1960. तर बघा, हा जो कायदा आहे हा कायदा कोणत्या वर्षापासून अस्तित्वात आला? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? मग येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 1960. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र सहकार संस्था कायदा 1960 असं त्या कायद्याचं नाव आहे. आणि 1960लाच हा कायदा काय तर पारित करण्यात आला होता आणि हा कायदा 1960 या वर्षी अस्तित्वात आला होता. परंतु जर प्रश्न येथे अस्तित्वात आला याच्याऐवजी जर कोणत्या वर्षी महाराष्ट्र सहकार संस्था कायद्याला ची अंमलबजावणी बघा अंमलबजावणी किंवा त्याचा अंमल करण्यात आला असा जर प्रश्न विचारला तर मग तेव्हा त्याचं उत्तर आपलं 1962 इतकं होईल. कारण 26 जानेवारी 1962 या वर्षी महाराष्ट्र सहकार संस्था कायदा 1960 जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर लागू झाला. म्हणजेच या दिवसापासूनच काय तर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, प्रशासनाच्या दृष्टीने महाराष्ट्र सहकार खात्याचे किती विभाग आहे? प्रशासनाच्या दृष्टीने महाराष्ट्र सहकार खात्याचे किती विभाग आहे? तर बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. आपले इथे बरोबर उत्तर होईल प्रशासनाच्या दृष्टीने सहकार खात्याचे एकूण 9 विभाग करण्यात आलेले आहे, 9 उपविभाग करण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र सहकार खात्याचं जे काही मुख्य कार्यालय आहेत किंवा सहकार आयुक्त व निबंधक म्हणजेच मुख्य बघा, यामध्ये मुख्य सहकार आयुक्त व निबंधक याचं जे काही मुख्यालय आहे हे पुणे या शहरामध्ये आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मुख्य आयुक्त व सहकार निबंधक यांचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. याच्या व्यतिरिक्त एकूण 9 उपविभाग जे आहेत ते सहकार खात्याचे पाडण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये विभागीय सहकार अधिकारी जे आहेत ते नेमण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? तर बघा, मी आधीच सांगितले आहेत याचं मुख्यालय कुठे आहेत. तर त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, सहकार संस्थेला एकूण झालेल्या नफ्यातून किती टक्के नफा हा राखीव निधीमध्ये ठेवणे बंधनकारक असते? म्हणजेच कोणतीही सहकारी संस्था आहे त्यांना जो काही फायदा होतो किंवा जेव्हा तो नफा होतो, तो जो नफा आहे त्या नफ्यापैकी किती टक्के जो नफा आहे किंवा किती टक्के भाग
हा राखीव निधीमध्ये ठेवावा लागतो. तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर होईल. तर 25% भाग, एकूण नफ्याच्या 25% भाग जो आहे तो सहकारी ज्या संस्था आहेत त्यांना राखीव निधी म्हणून ठेवावा लागतो. हा राखीव निधी जो असते बँकेला अडचणीच्या वेळेस ह्या राखीव निधीमधून काय तर बँका काय तर पैसे काढू शकतात वापरण्यासाठी. म्हणून हा 25% जो रक्कम आहे त्याला राखीव निधी म्हणून ठेवावा लागतो. तर प्रत्येक जेवढ्या काही सहकारी संस्था आहेत त्यांना. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, निबंधक हा सहकार चळवळीचा पाया असतो. निबंधक जो असते ज्यालाच आपण सहकार आयुक्त व निबंधक असं या पदाचं नाव आहे आता. तर हा जो निबंधक आहे हा निबंधक सहकार चळवळीचा पाया असतो असे प्रतिपादन खालीलपैकी कोणी केले आहे. म्हणजेच निबंधक हा सहकार चळवळीचा पाया असतो अशी मत खालीलपैकी कोणाचे आहे किंवा असे मत खालीलपैकी कोणी मांडले. तर बघा याच्यामध्ये याचं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर होईल इथे. म्हणजेच शाही कृषी आयोग. तर शाही कृषी आयोग यांच्या मते निबंधक जो असते हा सहकार चळवळीचा पाया असतो. यांनी म्हणजेच शाही कृषी आयोग यालाच आपण रॉयल ॲग्रिकल्चर कमिशन असं सुद्धा म्हणतो. तर रॉयल ॲग्रिकल्चर कमिशन जे आहेत यांनी निबंधक यांना सहकार चळवळीचा पाया असं म्हटलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, सहकार खात्यातील स्तरानुसार अधिकाऱ्यांच्या जोड्या जुळवा. तर बघा जे काही सहकार खाते आहेत तर आपल्या राज्यामधील जे सहकार खाते आहेत त्या सहकार खात्यामध्ये जे काही सहकार अधिकारी आहेत म्हणजे जे काही निबंधक आहेत त्या निबंधकाचे जे काही त्यांच्या क्षेत्रानुसार इथं आपल्याला जुळवायचे आहेत. म्हणजे स्तरानुसार, म्हणजेच राज्यस्तरावर कोण आहेत, विभागीय स्तरावर कोण आहेत, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांना काय म्हणतात. तर बघा राज्यस्तरावर सहकार आयुक्त व निबंधक असतात. तर राज्यस्तरावरील जे काही निबंधक आहेत त्यांना सहकार आयुक्त व निबंधक असं म्हटले जाते. म्हणून याची जोडी आपली 3 या पर्यायाला लागेल. म्हणजे अची जोडी 3 असेल. त्यानंतर बघा विभागीय अधिकारी. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 9 प्रशासकीय विभाग जे आहेत 9 प्रशासकीय सहकार विभाग जे आहेत ते पाडण्यात आलेले आहेत. तर त्या प्रत्येकाचा एक विभागीय अधिकारी असतो. तर त्यासाठी विभागीय स्तरावर कोण असेल मग, तर विभागीय सहनिबंधक. तर विभागीय स्तरावर विभागीय सहनिबंधक हा काय तर निबंधकाचं काम बघतो. त्यानंतर जिल्हा स्तर. तर जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक असतो आणि तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक असतात. तर अशी जी जोडी असेल ऑप्शनची ते तुमचं उत्तर होईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपला 8वा प्रश्न, सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी कोणत्या नमुन्यात अर्ज करावा लागतो. तर कोणतीही सहकारी संस्था आहेत त्या कोणत्याही सहकारी संस्थेची आपल्याला जर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी अर्ज कोणत्या नमुन्यात करावा लागतो. तर बघा याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगितलं आहेत. याबद्दल मी आधी तुम्हाला माहिती दिलेली आहेत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की सहकारी संस्थेची स्थापना जेव्हा केली जाते तेव्हा प्रवर्तक जे असतात ज्याच्या मनात पहिल्यांदा सहकारी संस्था स्थापना करण्याची कल्पना येते आणि ते पूर्णत्वात नेण्यासाठी जो पूर्ण तऱ्हेने जबाबदार असतो त्यास आपण काय तर प्रवर्तक असं म्हणतो. तर हा जो प्रवर्तक असते हा प्रवर्तकच काय तर सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी अर्ज करत असतो. तर तो अर्ज कोणत्या नमुन्यात आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. तर इथं याचं उत्तर काय होईल मग, तर ऑप्शन क्रमांक 4 होईल नमुना अ मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, नोंदणी अर्जासोबत सहकारी संस्थेला पोटनियमाच्या म्हणजेच जे काही उपविधी असतात त्याच्या किती प्रती जोडणे बंधनकारक असते. तर बघा इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर बघा येथे आपलं ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच ज्या काही आपल्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या जे काही उपविधी जे काही तयार केल्या जातात, जे काही नियम तयार केले जातात त्याला आपण उपविधी असं म्हणतो. तर या सर्व उपविधीच्या 4 जोड्या म्हणजे 4 प्रतीमध्ये त्याच्या काय तर त्या उपविधीच्या 4 प्रती ज्या आहेत त्या आपल्याला काय तर अर्जासोबत जोडाव्या लागतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, एखाद्या नियोजित संस्थेने सर्व अटीची पूर्तता केल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज मिळाल्यापासून किती महिन्याच्या आत
निबंधकास संस्थेची रीतसर नोंदणी करावी लागते. बघा, आपण एक सहकारी संस्थेसाठी अर्ज केला, सहकारी जे काही निबंधक आहेत यांच्याकडे, तर तो जो निबंधक असते त्या निबंधकास या सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी म्हणजे किती दिवसाच्या आत, किती कालावधीच्या आत त्या सहकारी संस्थेला त्याची नोंदणी करावी लागते. तर किंवा त्याला जर रद्द करायचा असेल तो अर्ज, तर त्याच्यासाठी सुद्धा तोच कालावधी असतो. तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच 2 महिन्याच्या आत. अर्ज केल्यापासून 2 महिन्याच्या आत म्हणजे 60 दिवसाच्या आत काय तर जे काही निबंधक असतात त्या निबंधकास सहकार संस्थेची रीतसर नोंदणी करावी लागते आणि त्याचा दाखला जो आहे तो प्रवर्तकास द्यावा लागतो. किंवा जर त्याला ते अर्ज नाकारायचा असेल तर त्या संबंधित जे काही लेखी पुरावा देऊन जे काही प्रवर्तकास ते कळवावे लागते, परंतु हे सर्व 60 दिवसाच्या आत करावे लागते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, सहकारी संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झाल्यास त्यावर निपक्षपातीपणे तोडगा काढण्यासाठी निबंधक कोणती भूमिका पार पाडतात. तर बघा, निबंधक या नात्याने निबंधकास वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ज्या आहेत ते पार पाडाव्या लागतात. तर त्यापैकीच एक म्हणजेच सहकारी संस्थेमध्ये जर कोणत्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झालेले असतील, म्हणजेच सहकारी संस्थेमधील जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांच्यामध्ये झालेले वादविवाद किंवा जे सभासद असतात, जे काही सदस्य असतात त्यांच्यामध्ये जे काही बँकेशी संबंधित जे काही वादविवाद निर्माण होतात, ते सर्वच्या सर्व वादविवाद जे आहेत ते निबंधक जे असतात ते निबंधक त्याच्यावर तोडगा काढत असतात किंवा ते सॉल्व करत असतात. तर त्यामध्ये तो जो अधिकार आहे त्यांचा, तो कोणत्या प्रकारचा अधिकार आहे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच न्यायाधीश म्हणजेच लवाद. तर न्यायाधीश या नात्याने त्यांना काय तर ते कार्य करावे लागतात. वादविवाद निर्माण झाले असल्यास ते पूर्णपणे त्यांच्यावर तोडगा काढण्याचं जे काही कार्य आहेत ते न्यायाधीश या नात्याने त्यांना ते काम करावं लागते. म्हणजे न्यायाधीश या नात्याचं त्याला काय तर काम करावं लागते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणते विधान हे सहकार आयुक्त व निबंधक यांच्या भूमिकेबाबत अयोग्य आहे. म्हणजेच यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी एक हे विधान जे आहेत यामध्ये सहकार आयुक्त व निबंधकाच्या भूमिकेबाबत अयोग्य आहे. तर बघा, आपण प्रत्येक ऑप्शन बघू. बघा, ऑप्शन नंबर 1, ते राज्य सरकार व सहकारी संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून काम करतात. तर बघा, हे जे विधान आहेत सहकार आयुक्ताबद्दल हे बरोबर आहे. कारण हे राज्य सरकार जे असतात, जसं की सहकार आयुक्त किंवा निबंधक जे आहेत ते राज्य सरकार आणि ज्या सहकारी संस्था असतात यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात. कारण राज्य सरकारच्या ज्या काही नियम किंवा ज्या काही योजना आहेत त्या योजना या सहकारी संस्थेपर्यंत पोहोचवणे, ते नियम जे आहेत त्या नियमांचं पालन करून घेणे हे काय तर सहकारी निबंधकाचं काम आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्या काही सहकारी संस्था असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या सहकारी संस्थांच्या ज्या काही एवढ्या समस्या असतात त्या सर्व समस्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा काय तर सहकार आयुक्त व निबंधक करते. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर असेल. तर आपल्याला इथे काय अयोग्य विधान ओळखायचं आहेत, म्हणजे 1 बरोबर आहेत तर हे होणार नाही. त्यानंतर बघा, ऑप्शन नंबर 2, ते सहकार चळवळीचे नेते म्हणून भूमिका बजावतात. तर बरोबर आहेत, ते सहकार चळवळीचे नेते म्हणूनच भूमिका बजावतात. त्यानंतर बघा, ऑप्शन क्रमांक 3, निबंधकाला सहकारी संस्थाचा मित्र, तत्ववेत्ता व मार्गदर्शक असे म्हटले जाते. बरोबर आहेत. त्यानंतर बघा, ऑप्शन क्रमांक 4, ते केवळ संस्थेची नोंदणी करतात, त्यांना संस्था रद्द करण्याचा अधिकार नसतो. त्यानंतर बघा, ऑप्शन क्रमांक 5, ते राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. तर बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 5 पण आपलं बरोबर उत्तर असेल. परंतु याच्यात आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर ते 4थं जे विधान आहे ते अयोग्य विधान आहेत. म्हणजेच ते केवळ संस्थेची नोंदणी करतात, त्यांना संस्था रद्द करण्याचा अधिकार नसतो. हे विधान इथे चुकीचं आहे. कारण जे काही सहकार आयुक्त किंवा जे काही निबंधक असतात त्यांना सहकार संस्थांची नोंदणीसुद्धा करता येते आणि ते रद्द करण्याचा अधिकारसुद्धा त्यांच्याकडे असतो. म्हणून विधान क्रमांक 4 इथे चुकीचं आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल इथे ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक
13 सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची मुदत किती वर्षाची असते? बघा, ज्या काही सहकारी संस्था असतात त्यामध्ये जी काही व्यवस्थापन समिती असते ज्यालाच आपण काय म्हणतो, संचालक मंडळ म्हणतो. संचालक मंडळ, सोप्या भाषेत तुम्ही याला संचालक मंडळ म्हणू शकता व्यवस्थापन समितीला, कारण हा आपला एक लोकप्रिय शब्द आहे संचालक मंडळ, म्हणजेच ज्यालाच आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर असं म्हणतो. तर बघा, यामध्ये हे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा जे संचालक मंडळ असते यांचा जो कार्यकाळ असतो हा किती वर्षाचा असतो? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 5 वर्ष. तर जे काही सहकारी संस्था असतात त्यांच्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातून काय तर त्या सहकारी संस्थेचे जे काही सदस्य असतात ते सदस्य किंवा व्यवस्थापन समितीमधील जे सदस्य असतात ते निवडून दिले जातात आणि ते 5 वर्षासाठी निवडून दिले जातात. म्हणून याचं बरोबर उत्तर होईल जे की सहकार व्यवस्थापन समिती जी आहेत याची जी काही मुदत हे किती वर्षाची असते? तर 5 वर्षाची असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत सदस्याला कायद्याने निश्चित केलेल्या नमुन्यात काम करण्यास तयार असल्याबाबतचे बंध पत्र म्हणजेच बॉन्ड द्यावा लागतो? तर बघा, सहकारी संस्थेतील जे काही संचालक मंडळ असते किंवा जे काही व्यवस्थापन समिती असते त्या व्यवस्थापन समितीची नियुक्ती झाल्याच्या नंतर त्या व्यवस्थापन समितीमध्ये जे निवडून आलेले जेवढे काही सदस्य आहेत, जे काही त्या समितीमध्ये बसणारे जे काही सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याला काय तर त्यांना त्यांचे जे काम आहेत त्यांच्या कामाबद्दलचं जे काही बॉन्ड हमीपत्र जे आहेत ते त्यांना काय तर सहकार जे काही आयुक्त आहेत त्यांच्याकडे सादर करावे लागते. तर ते किती दिवसाच्या आत? तर बघा, याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 15 दिवसाच्या आत. तर निवडणूक झाल्यानंतर आणि व्यवस्थापन समितीची नेमणूक झाल्याच्या 15 दिवसाच्या आत काय तर त्या प्रत्येक सदस्याला काय तर त्यांचं जे बंधपत्र आहेत ते 15 दिवसाच्या आत बॉन्ड जो आहे त्यांना सहकार आयुक्ताकडे जमा करावा लागते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, सहकारी संस्थेची अधिमंडळाची जी वार्षिक सभा असते ते कोणत्या तारखेपूर्वी आयोजित करणे बंधनकारक असते? तर बघा, सहकारी संस्थेची जे काही प्रत्येक वर्षाची जे काही वार्षिक सभा जे काही सहकार मंडळ घेते व्यवस्थापन समिती जी असतात म्हणजे सहकारी संस्थेतील ज्या काही व्यवस्थापन समित्या असतात त्या व्यवस्थापन समित्या प्रत्येक वर्षाला जे वार्षिक सभा घेते अधिमंडळाची तर ती किती तारखेच्या आधी होणे बंधनकारक असते? म्हणजेच जे काही आर्थिक वर्ष असते सहकारी संस्थेचं त्या आर्थिक वर्षामध्ये त्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती तारखेच्या आधी काय तर ती जी वार्षिक सभा आयोजित केली जाते किंवा आयोजित करणे बंधनकारक आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, इथं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. तर 30 सप्टेंबरच्या आधी सहकारी संस्थेची जी की अधिमंडळाची जी वार्षिक सभा असते हे 30 सप्टेंबरपूर्वी घेणे बंधनकारक आहेत. त्याच्या आधीच त्या आर्थिक वर्षाची जी बैठक आहे ती घेणे बंधनकारक असते, चालू आर्थिक वर्षाची. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते निबंधकाचे नियंत्रणात्मक कार्य नाही? म्हणजेच नियंत्रणात्मक म्हणजेच बघा कंट्रोल म्हणजेच कोणाच्याही सहकारी संस्थेवर जे काही नियंत्रण जे काही केलं जाते त्या प्रकारचं जे कार्य आहे ते कोणतं नाही आहे याच्यापैकी? तर बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिले आहेत. यापैकी एक जे कार्य आहे ते निबंधकाचं काय तर नियंत्रणात्मक कार्य नाही आहे. तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन 1 काय म्हणते की प्रशासकीय कार्य, ऑप्शन 2 हिशोब तपासणी, ऑप्शन 3 आर्थिक व्यवहाराचं नियंत्रण, ऑप्शन 4 सहकारी संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन, ऑप्शन 5 दोषी संस्थेविरुद्ध कारवाई. तर बघा, यापैकी बरोबर उत्तर काय होईल? तर याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संस्थांचे एकत्रीकरण आणि विभाजन. तर हे जे काही निबंधकाचं हे जे कार्य आहेत विद्यार्थी मित्रांनो हे नियंत्रणात्मक प्रकारचं कार्य नाही आहे. तर हे कार्य कोणतं आहे? तर हे कार्य जे आहेत हे सुद्धा कार्य निबंधकाचं आहे, परंतु हे एक वैधानिक स्वरूपाचं कार्य आहे. या कार्याला आपण वैधानिक कार्य असं म्हणतो. तर संस्थांचे एकत्रीकरण करणे किंवा विभाजन करणे हे काहीतरी एक वैधानिक स्वरूपाचं कार्य असते. जसं की वैधानिक स्वरूपाच्या कार्यामध्ये आणखी एक असते जसे की संस्थेची नोंदणी करून घेणे, नोंदणी दाखला देणे, हे जे आहेत ते सहकारी संस्थेचे काय तर निबंधकाचे जे वैधानिक स्वरूपाचे कार्य असतात. परंतु याच्यामध्ये जसे की प्रशासकीय कार्य, हिशोब तपासणी म्हणजे जे ऑडिटिंग असते किंवा कोणत्याही बँकेचं जे काही लेखाजोखा जो असते जो की ऑडिट केलं जाते ते ऑडिट,
आर्थिक व्यवहार जे असतात त्याच्यावर जे नियंत्रण आहे, दोषी संस्था आहे त्यांच्याविरुद्ध जे काही कार्यवाही केली जाते ते सुद्धा काय तर नियंत्रणात्मक कार्य आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, निबंधकाला सहकारी संस्थेचे निर्माता, पालनकर्ता, विसर्जक असं का म्हटले जाते? बघा प्रश्न क्रमांक 17, निबंधकाला सहकारी संस्थेचे निर्माता, पालनकर्ता आणि विसर्जक का म्हटले जाते? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा म्हणजेच हे जे 3 शब्द दिलेले आहेत या तिन्ही शब्दाचा अर्थ त्या उत्तरामध्ये आला पाहिजे. तर बघा याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक इथे 2 इथे बरोबर होईल. बघा याच्यामध्ये काय म्हटलं आहे, कारण संस्थेच्या नोंदणीपासून म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी करणे म्हणजेच ते निर्माता आहे. योग्य मार्गदर्शनाद्वारे त्याची वाढ करणे म्हणजे सहकारी संस्थेचे जे वाढ करण्यासाठी जे काही नियम लागतात त्या नियमाचं पालन करून घेणे किंवा कोणतीही अडचण आल्यास त्यांना मार्गदर्शन करणे किंवा इतर कोणतेही जे कार्य आहेत ते करण्यासाठी त्यांना मदत करणे, हे काय तर त्यांचे पालक म्हणून तो कार्य करत असेल म्हणजेच ते सहकारी निबंधक काय असतात तर ते पालक म्हणून कार्य करतात. आणि विसर्जक म्हणजेच गरज पडल्यास नोंदणी रद्द जे करतात त्याला आपण विसर्जन असं म्हणतो. म्हणून सहकार निबंधक जे असतात, सहकार आयुक्त व निबंधक यांना संस्थेचे निर्माता, पालनकर्ता व विसर्जक म्हटले जाते. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल इथे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे बंधनकारक आहे? म्हणजेच बघा कोणत्याही संस्थेचं जसं की आपल्या भारतामध्ये जे की बँकिंग सिस्टीम आहेत त्यामध्ये बँकेचं जे की आर्थिक वर्ष असते दरवर्षी हे 1 एप्रिलपासून सुरू होत असते आणि 31 मार्चला काय तर ते संपत असते. हे कोणत्याही प्रकारची बँकिंग सिस्टीम असो किंवा कोणत्याही प्रकारचे जे काही आर्थिक संघटना असो किंवा कोणत्याही प्रकारच्या जे काही सहकारी संस्था असो, या सर्व सहकारी संस्था असेल किंवा अशा सर्वच प्रकारच्या संस्था त्यांचं आर्थिक वर्ष जे असते ते 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असते. तर बघा हे जे आर्थिक वर्ष असते ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर जे विवरणपत्र असते, विवरणपत्र म्हणजेच काय असते तर जे काही त्या आर्थिक वर्षात घडलेले जे काही सर्व जे काही क्रिया आहेत किंवा जेवढे काही उत्पन्न तयार झालेले आहेत किंवा जेवढे खर्च झालेले आहेत त्याचा जो काही बॅलन्स शीट जे असते किंवा त्याचा जो काही वेगवेगळे जे रिपोर्ट असतात हे सर्व विवरणपत्रे निबंधकास किती महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक आहेत? तर बघा तर याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, 6 महिन्याच्या आत. तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जे काही विहित विवरणपत्रे आहे ते सर्व विवरणपत्र 6 महिन्याच्या आत जे काही सहकारी निबंधक आहेत त्या निबंधकास सादर करणे गरजेचे असते. हे सर्व कागदपत्रे जे असतात ते सहकारी संस्था त्यांचं जे काही आर्थिक वर्षात जेवढे काही व्यवहार झाले त्या व्यवहाराच्या संबंधित संपूर्ण विवरणपत्र जे आहेत ते निबंधकास 6 महिन्याच्या आत म्हणजेच जे काही आर्थिक वर्ष संपते 31 मार्चला तर 31 मार्चपासून तर पुढील 6 महिन्याच्या आत हे सर्व जे काही विवरणपत्र आहेत ते सहकारी निबंधकास काय तर सादर करावे लागतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यामध्ये झालेले कोणतेही नैमित्तिक रिक्त पद किती दिवसाच्या आत राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला कळवणे बंधनकारक आहे? बघा प्रश्न काय म्हटला आहे तिथे तर बघा जे काही संचालक मंडळ असते बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही सहकारी संस्थेतील जे काही सदस्य आहेत, जे काही सभासद आहेत त्या सभासदांद्वारे जे काही संचालक मंडळ निवडून दिले जाते ज्यालाच आपण व्यवस्थापन समितीसुद्धा म्हणतो. तर त्या व्यवस्थापन समितीमधील एखादा सदस्य जे आहेत त्याचं जर पद रिक्त झालं काही अनैसर्गिक कारणास्तव किंवा कोणतेही कारण असेल त्याच्यामुळे जर एखादं पद रिक्त झालं तर ते रिक्त झालेले जे पद आहेत त्या रिक्त पदाबाबतची जी माहिती आहे ते राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे असतात बघा सहकारी संस्था ज्या असतात विद्यार्थी मित्रांनो त्या सहकारी संस्थांचे जे काही व्यवस्थापन समिती असते त्या व्यवस्थापन समितीमधील जे सदस्य असतात त्याची निवडणूक जी आहेत किंवा त्या संचालक मंडळाची जी निवडणूक आहे ते राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे असतात या संस्थेद्वारे काय तर ती निवड केली जाते. तर ह्याच संस्थेला काय तर जे काही रिक्त पद झालेलं आहे त्याबद्दलची माहिती देणे बंधनकारक असते. तर बघा प्रश्न क्रमांक 20,
खालील विधाने विचारात घ्या. बघा, विधान अ, संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्याची मुख्य जबाबदारी ही अध्यक्षाची असते. आणि ऑप्शन ब, सहकार कायदा व नियमानुसार निबंधकाला कार्य करावे लागतात. म्हणजे निबंधकाला जे कार्य करावे लागतात ती सहकार कायदा व नियमानुसार करावी लागतात. तर यापैकी कोणते विधान जे आहेत ते योग्य आहे? तर बघा, इथे आपल्याला 5 ऑप्शन दिले आहेत. बघा, ऑप्शन ए केवळ अ, केवळ ब, ऑप्शन 3 अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहेत, ऑप्शन 4 दोन्ही अयोग्य आहे आणि ऑप्शन 5 माहिती अपुरी आहेत. तर बघा, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर येथील जे दोन्ही विधान आहे विद्यार्थी मित्रांनो ते बरोबर आहेत. म्हणजेच अ आणि ब हे दोन्ही विधान इथे बरोबर आहेत. कारण संस्थेचे जे काही दैनंदिन जे कामकाज असते संस्थेमध्ये होणारे, ते दैनंदिन कामकाज पाहण्याची जी जबाबदारी असते ती अध्यक्षाची असते. अध्यक्ष कोण? जे काही व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीचा जो काही अध्यक्ष असते तो. आणि सहकार कायदा व नियमानुसार निबंधक जे असतात त्यांना कार्य करावे लागतात. म्हणून हे विधान बरोबर आहेत. तर अ आणि ब हे दोन्ही विधाने काय आहेत तर बरोबर आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 21, सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण देणे हे सहकार आयुक्त व निबंधकाचे कोणत्या प्रकारचे कार्य आहेत? बघा, जे काही सभासद असतात म्हणजे जे काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमधील जे सभासद आहेत त्या सभासदांना शिक्षण देणे व प्रशिक्षण देणे हे सहकार आयुक्त व निबंधकाचे कोणत्या प्रकारचे कार्य असते? तर बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी 1 आहेत वैधानिक कार्य, 2 नियंत्रणात्मक कार्य, 3 विकासात्मक कार्य, 4 प्रशासकीय कार्य आणि 5 न्यायिक कार्य. तर बघा, एक आहेत तर निबंधकाचे काय तर वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आहेत. यापैकी आपल्याला सभासद जे असतात त्या सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण जे असते सहकार कायद्याबाबत देणे हे जे काम आहेत हे कार्य निबंधकाचे कोणत्या प्रकारचं कार्य असते? तर बघा, तर याचं बरोबर असणार विकासात असणारे करणार, म्हणून बरोबर असणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघा, जर एखादी संस्था कायदेशीर तरतुदीचे पालन करत नसेल, पैशाचा गैरवापर करत असेल तर निबंधक कोणता निर्णय देऊ शकतात? तर बघा, यात आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? बघा, जर एखादी संस्था कायदेशीर ज्या तरतुदी आहेत म्हणजे जे काही नियम तयार करून दिलेले सहकारी संस्थेसाठी त्या नियमांचे पालन करत नसेल किंवा पैशाचा गैरवापर करत असेल किंवा पैशाचा ची अफरातफर करत असेल कोणतीही सहकारी संस्था, तर त्यावर निबंधक कोणता निर्णय घेऊ शकतात? तर बघा, इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 इथे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच संस्थेची नोंदणी रद्द करणे. तर हा निर्णय जे आहे ते निबंधक घेऊ शकतात. कारण कायदेशीर तरतुदीचे म्हणजेच नियमांचे पालन केले नाही किंवा पैशाचा गैरवापर केला तर निबंधक संस्थेची नोंदणी रद्द करू शकते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 23, केंद्र सरकारने कोणत्या वर्षी 97वी घटना दुरुस्ती करून सहकार कायद्यात बदल केले? तर बघा, केंद्र सरकारने 97वी जी घटना दुरुस्ती आहे ती कोणत्या वर्षी केली आणि 97वी घटना दुरुस्ती करून सहकार कायदा जे आहे त्याच्यामध्ये बदल केले? तर बघा, यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं 3 हे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच 2011 या वर्षी केंद्र सरकारने 97व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती करून सहकार कायद्याशी संबंधित काय तर नवीन तरतुदी काय तर ॲड केल्या. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणते सहकार आयुक्त व निबंधकाचे वैधानिक कार्य आहे? म्हणजेच यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी एकच असं कारण आहेत, एकच आहे कार्य आहे जे की वैधानिक कार्य आहेत म्हणजे स्टॅट्युटरी फंक्शन आहेत. बाकी इतर वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आहेत. तर बघा, याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन ए हिशोब तपासणी, ऑप्शन क्रमांक 2 नोंदणी करणे, ऑप्शन क्रमांक 3 शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे, ऑप्शन क्रमांक 4 सहकार क्षेत्राचे नेतृत्व करणे, ऑप्शन 5 कर्ज वसुलीला चालना देणे. तर याच्यापैकी जे काही वैधानिक कार्य ते कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. म्हणजेच संस्थेची नोंदणी करणे हे काय तर निबंधकाचं काय तर एक वैधानिक कार्य आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न, जर एखादी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल किंवा डबघाईस आली असेल तर निबंधक कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करतात? म्हणजेच एखादी सहकारी संस्था आहे की जे बुडत असेल
किंवा ते कर्जबाजारी झाले असेल, डबघाई झाली असेल, तर निबंधक कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करतात त्यांचा जो काही व्यवहार आहे तो बघण्यासाठी. तर बघा याच्यामध्ये ऑप्शन ए लेखापरीक्षक, ऑप्शन नंबर 2 समापक अधिकारी, 3 प्रशासक, 4 लवाद आणि यापैकी नाही. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच समापक अधिकारी, म्हणजेच त्याला आपण लिक्विडेटर असं म्हणतो. जर एखादी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली असेल किंवा डबघाई झाली असेल तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निबंधक जे आहेत ते समापन अधिकारी म्हणजेच लिक्विडेटर यांची नेमणूक करतात त्यांच्यावर काय तर नियंत्रण ठेवण्यासाठी. तर असे आपले हे 25 प्रश्न आहेत जे की सहकार निबंधक आणि आयुक्त याच्या संबंधित आहेत. यापैकी 1 किंवा 2 प्रश्न परीक्षेला नक्कीच पाहायला मिळणार. म्हणून अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.